आपला बदलापूरचा पण फोर्ट आता बघितला आहे, तुम्हाला व्हिडिओ मी शेअर करतो. काय जरा आपलं आता तापातापीचं वातावरण चाललंय. भैया लोकांमुळे आपल्या राज्यावरून आपलीच गाण मारतात. कधी मारलं आता काय म्हणजे मारायचं म्हणजे खणून मारणार आहेस का? हो बोल की. का बोलला परत बोल. तू मराठी माणसाला एडगांडीचं बोलतोय. हा बोललो. मराठी माणसाला बोललो. बघा आपलं तापातापीचं वातावरण कुठपर्यंत पोहोचलं बघा. तराशाही पडेल तू. नादी नको लागू मराठी माणसांच्या. कळलं? इथं आलायस ना गप गिळ आणि गप राहा. नाही मी इथेच जन्म आलो. तुम्ही जन्म आलो नसतो, जन्मलेलो असतो. जन्म आलो काय? मी इथेच जन्मलेलो. गेलो म्हणजे काय भाजन एकच जन्मलेले का? मला सिंगम शिकायचं. हा गान मराठी माणूस असा मराठी माणूस असते बघा ना. हा आम्ही शिव्या देत नाही, तुम्ही प्रवृत्त करता मग शिवी देण्यास. कळलं? राहू दे. ज्या प्रकारे तुम्ही बोलता, ज्या प्रकारे तुम्ही एखाद्या माणसाला त्याची म्हणजे बोलतात ना काय 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 मला स्वतःला बोलायला येत नाही. चल चले शिकून घे बोलायला. नंतर ये माझ्याकडे. आमचा भैया मित्र आहे, पण एवढी स्वीट मराठी बोलतो ना, असं वाटतं त्याची खेळ मारावी. आणि तुमच्या माझ्यापेक्षा तुमची माझा पिच्छा नाही, माझ्यापेक्षा तुमची झाड आहे. हो की नाही? हो, नळाला पाणी आलं आणि सर्व गुळगुळीत झालं. नळाला पाणी आलं. नळाला पाणी आलं. नळाला पाणी आलं. ळ नळाला 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 नळाला. अरे डन आहे रे लवड्या. इथं आपलं फनी जोक चालू झालेत राईट. हे आम्ही जरा फनी म्हणून आम्ही नळाला पाणी आले सगळे बुडबुडीत झाले. या भैयाला ळ बोलता येत नाही आणि तो आपल्यावर राज्य करणार आहे. बघा त्याची भाषा. मी हे नाही म्हटलं मी तुमच्यावर राज्य करणार. मी असं कधी म्हणणारच नाही. स्वप्नात पण विचार आम्ही पण नाही. स्वप्नात पण तुला मारू आम्ही. हे आपलं आपण असं टाइमपास म्हणून व्हिडिओ बनवतो. ही वाली सिरियसली घेऊ नका. हे आमचा मित्र म्हणजे कम्युनिकेशन आहे. ही आपण टाकणार ब्लॉगमध्ये, पण मजाक म्हणून टाकायचं आपल्याला. आपण काय कोणाला वाईट म्हणून बोलत नाहीये. चला बाय बाय गाईज. आपण नंतर भेटूया घरी जाऊन. मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करतो ही वाली. गाईज जस्ट आपण आता किल्ला क्रॉस करून खालती आले. सोमनाथ अभिषेकला सोडायला गेलेला, तर सोमनाथ मला आता आणायला आलाय. तर तुम्ही आता व्ह्यू बघू शकता. हा बघा, मी मगाशी गाडी चालवत होता, आता सोमनाथ चालवतोय. हे बघा हा, इथे लेफ्ट साईडला पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनच्या पाठच्या साईडला आपला मध्ये तो बघा. आता यांनी बघा रॉंग रूटनी गाडी कशी काढली आहे. मस्त ना, इथून शॉर्टकट, तिथे थांबायची गरज नाही. आपला पोलीस स्टेशन आहे बेलापूरचं. कुठे चहा नको नको. तो तिथे थांबला आपला माणूस. भैया तुम्हाला दिसत भया नको बोलायचे मित्राला. अभि जाऊ झाला. हाय गाईज, जस्ट आपण आता निघालोय. अभिषेकच्या पाठी जातोय. अभिषेकला आपण रॅपिडो बुक करून दिली. तो गेला बघ रॅपिडो वाला कसा. तो बघा अभिषेक आणि आपण, आणि रॅपिडो पुढे आहे. देख तू बोला इसलिए हम लोग आए. अभी भाई शांती ते भेटते का? पुढे बघ पुढे बघ. रायडर चांगला आहे तो. अभिषेकला बसला होता तो. आपण आता इथून जाणार आहे महानगरपालिका क्रॉस करून ही वाली. आपल्याला डायरेक्ट एलपीला रोड पोहोचवेल. आपला डायरेक्ट एलपीला रोड. तुम्हाला आता आवाजामध्ये जरा फरक जाणवेल माझा. मास्क मारला का आहे. आता आपण सीवूड मध्ये लागलो. बघा मुंबई पुणे पनवेल हा हायवे जातो.
तो मला वाटतं तो लेक निघाल पुढे जाऊन. आपण आपली त्याच्या पाठीमागून जाऊ आपल्या. तर आपण आपला मित्र त्याला आपण लांब करून नाही जाऊ शकत. पण आपण त्याच्या पाठीमागून जातो. त्याचा कम आणला बघा बसून जावा. हा मग तिथूनच जाऊया ना आपण ना. तो तिथूनच जायचं आपल्याला. तिथूनच जाऊया. तू आणि आबी मी एकटा पुढे. थोडा इथं हा एक सिग्नल लागतो डायरेक्ट आलात ना उरण तुम्ही तर हा सिग्नल लागतो. मोठ्या गाड्या असल्यामुळे ना इथे जरा प्रॉब्लेम होतो. पूर्ण रस्ता पॅक होतात बघा. तिथे कमळाची सुट्टी करतात असं सोमनाथ बोलतो. आपल्याला आयडिया नाहीये काय. दलदलचा एरिया असल्यामुळे तिथे कमळाची शेती होते. बाबा तू इलेक्ट्रॉनिक गाड्या बघ कुठे बघतो त्यालाच माहिती. आणि त्यानं ते ओपन नसं करून ठेवलं ना आपण गेलो असतो. 500 ते बघ बघा. आता आम्ही लेकला टाकू तो लेकला टाकू. आता ऑटो बंद पडले म्हणून आपण जरा क्रॉस राहू. हा झालं काय भाकरी नको मला नको भाकरी मग मी पाव आणतो मला. हो सोमनाथ ठीक आहे ठीक आहे. उधर बनी हा राईट साईडला अपोलो हॉस्पिटल आहे. जर तुम्ही आलात नेहरू वरून तर हा पुढून रस्ता नेहरू हायवेवरून हा शिवला पण रस्ता जातो. प्लेस नंबर शिवला जातो आणि स्टेट मार्ग जो दिवाळ पाटीलला जातो स्टेडियमच्या इथे आणि सायन पनवेल महामार्गाला जातो. लेकला सिग्नल कुठे असतो तुम्ही जाऊ शकतात. अरे मोठा लेक ठिकाणी बिल्डिंग बनली असती हे नसतं तर ते चालली नसती तर. मला ते लेक मारून घेऊन जाल त्याला. हा लेक मारून आपण शिव स्टेशन साईडला जातो. नेरूला पण रोड होतो. बघा रस्त्यावर लाईटी चेंज करायचं काम चालू आहे. हा आपला व्ह्यू बघा रस्त्याचा स्टेशन साईडला जाणारा. फक्त थोडे स्पीड ब्रेकर आहे. आणि हा ते नेहरू सेक्टर 19 आहे ना रे. हा 19 टाका. हा सेक्टर किती आला. सेक्टर किती आला हा हा नेहरू मध्ये मोडतो. 127 आहे नेहरू आणि हा वंडर पार्क आहे राईट साईडला.
माझा पण जाऊया का तुमच्याकडे काढायला? बा वंडर पार्कचा मध्ये काय काय आहे ना अजून आहेत. काय बोलतो पण ते त्याला काय सांगायला तो भया बघतो गो पाठी. मारते म्हणजे त्याला आलो आलो आहे हम लोग. बोलते की असलो ने हा लेप मला तर लेप करणे पैसे नाही सबरी विसरून बिना काय बघा दुसरं बघा. शॉक घालत नाही काय घालत नाही. नेहरू सेक्टर 21 मध्ये आलं. मोठं काय अरे गाडी बंद नाही झाली तर तुम्ही आता राईट ने जायचं ना. राईट की लेफ्ट मारायचं. राईट आहे ना आपलं स्ट्रेट. हा बरोबर पोलीस चौकी जवळून बरोबर. जवळ पडते ना हे गाव फिरून जाणं. कुठलं तिकडून गेलं ना पूर्ण गाव फिरून जाणं. हा ओके आपण आता पोहोचलो आहे नेहरू पोलीस स्टेशन जवळ. बघा जर तुम्ही हायवेने आलात तर नेहरू पोलीस स्टेशन येणार. अरे त्याच्यामध्ये सांगितलं होतं ते बंद केलं. का अरे म्हणजे एकदम चीप क्वालिटीचा प्रोडक्ट भेटला त्याच्यामध्ये भाड्यामध्ये. अच्छा मग बरं केलं पण केलं बरं केलं का. अरे जेवढं ब्रँडेड तेवढे काय मग ते पिझ्झावाले पण येतात. टाकताना म्हणून आता अंबिका आपण शॉप चालू केले बघितली ना. अरे म्हणून आपण आपल्या मावशीची शॉप चालू केले. अंबिका चायनीज स्पॉट ना अंबिका स्नॅक्स स्पॉट ला चालू केले. नाश्ता आता का लेट साईडला माझा मोठं ग्राउंड एक आधी आपण झालं बसवलं केलं. एक अरे वा मस्त केलं. लोकल माणसाने टाकत नाही खरं. आपण म्हणजे लोकलच झालो ना तिथं कोणाला काय. हा बघा हा लेफ्ट साईडला आपला तुम्हाला तिथे जातो हा स्टेशन आहे नेहरू स्टेशन. आणि पोलीस चौकीला लागून नवीन स्टेशन बघा पुढे म्हणजे 5-10 मिनिटाचा गॅप आहे वॉकिंगला. दिलं पण आहे नेहरू स्टेशनला जायला नको लेफ्ट साईडला. आणि हा उलवीला जाणारे ऑटो आहेत. प्रत्येकी 30 नाही तर 40 शेअरिंग आहे इथे नेहरू स्टेशन वरून. पण तुम्हाला पनवेल साईडला पाठच्या साईडला यायला लागेल. पनवेल साईडला आला तर बाहेर निघाला तर इथे ऑटो जातात किंवा बस पण चालू आहेत 15-20 मिनिटांनी. आपला आपण आता शिरोली गावात एंट्री मारू. पेठ गाव त्याच्यात बंद मध्ये हा आपण आलो आहे आता आपलं 15चा एरिया मध्ये कामामध्ये काय आहे आता इथे लिहिलं पण आहे. ते लाऊड स्पीकर नाही येत जामा मस्जिदला म्हणून लिहिलं पण आहे तिथं इश्यू आहे जायला. आणि अजून एक मंदिर पण आहे ना रे आतमध्ये. पुढे जैन मंदिर आणि दत्त मंदिर प्लस जैन मंदिर एक आहे तिथं वरती जामा मस्जिदच्या इथे. हा इथं पुढे गेलात ना तुम्ही टेक्सात जिल्हा तर आपला सोमनाथ राहतो म्हणजे सोम राहतो त्याला सोमनाथ बोलायला राग येतो. पण मी मुद्दामुळेच बोलला सोम राहतो आपला सोमा. टाटा सुमो कशी तसा सोमा. तर आता सोमाला आपल्याला
पाव द्यायचे. पाव पाव पाव. सोमनाथ इथं लहानाचा मोठा झाल्यामुळे सोमनाथला सगळं माहिती करतो. आपल्याला पोस्ट ऑफिस आला नेरूळचा. हा पुढे बस स्टॉप आहे आणि बाजूलाच पोस्ट ऑफिस आहे. वा. आणि मग काय खरंच चेंज केलंय. गाडी बघा कशी नेते. गाडी नेते बघा. गाडी मारतो. कुठली आपला पोस्ट ऑफिस नेट साईडला आणि बस देतो तिथं पोचला पण असेल. हो. आपण जास्त घाई करत जात नाही, आपण स्लो जातो. अभिषेक नाही, अभिषेक दिला फिरून. अभिषेक पण ह्याच रोडने गेला. आम्ही बोलत बोलत पोचलो आलो म्हणून आम्हाला जरा हा. त्यांना काय घाई असते ना रे रॅपिडोवाल्यांना. पण ते स्वतःचा विचार करून नाही चालवत. हा सौम्या. होय. तुझा अभि हो. तुला आपण आता सोमला आपण इथे सोडू बिल्डिंगच्या इथे जिथं आपण तू केली तिथे अभिषेक पण टाकू. हो. काय चल चल उद्या भेटू. आएगा कॉल कर उसे 7 बजे तक बोल. 6 बजे बोल 7 बजे मत बोल. उद्या आपला प्लॅन ठरलाय सूर्यला जायचा. आता बघूया अभिषेक होते तिथे कोण काय ते. ए चल आता इथून आपल्याला राहायचं जाते एलपी साईडला. मग आपण तिथून शिरवणे गावातून जाऊ. बघूया आपला मावशीचा शॉप चालू आहे का ते पण बघूया. आणि घरी विचारतो काय पाहिजे असेल तर ते पण घेऊन जाऊ त्यांना. मला पण पाहिजे का चालत ना तुम्ही दिवा काढून बँकेत बरोबर तिथे तर इथे आपली शॉप आहे मावशीच. आम्ही का नसतात प्रॉब्लेम. आम्ही का नसतात प्रॉब्लेम काय. हा. मतलब